कानाला आज नवीन पांडा आणलाय आणि त्याला बघून कानाची रिॲक्शन कशी होती। तर आज सकाळी सकाळी आम्ही लवकरच आवरायला घेतलं होतं, कारण आज आमच्या घरी सुवासिनी जेवण होतं। पुरणपोळ्या जास्त बनवायच्या होत्या, त्यामुळे आत्या बोलल्या मी लाटून देते आणि तू वरती भाज। त्यानंतर मग भांडे केले आणि तोपर्यंत सुवासिनी पण आल्या होत्या। मग मी सुवासिनी पूजन केलं आणि आमच्या मागं आज कामाची थोडी गडबड असल्यामुळे कानाला सांभाळायची जबाबदारी आम्ही कानाच्या पप्पांवर दिली होती। बघा किती छान पैकी ते कानाला सांभाळत होते। त्यानंतर मग मी सुवासिनींची ओटी भरत होते आणि कानाला व्हिडिओ काढायचा होता, पण कानाने असा काहीसा व्हिडिओ काढला। श्रुतीच्या हातातून त्याला मोबाईल घ्यायचा होता आणि त्याला स्वतःला व्हिडिओ काढायचा होता। दुपारचं सगळं आवरलं आणि जेवण इतकं फुल झालं होतं की संध्याकाळी सगळे बोलले आम्ही थोडं लाईटच खाणार आहे। त्यामुळे मग आम्ही भोपळ्याच्या भाकरी बनवायच्या ठरवल्या, ज्या की माझ्या खूपच फेवरेट आहे। स्वप्नील आणि सुनील दादा मनमाडला गेले होते, तर येताना त्यांनी कानासाठी छानसा पांडा आणला होता। आम्हाला खूप दिवसापासून कानाला असं काहीसं घ्यायचं होतं, पण नेहमी आम्ही विसरून जायचो आणि आम्हाला बघायची होती कानाची रिॲक्शन या पांडाला बघून कशी होती ते। काना तर काही घाबरला नाही, उलट त्याच्यासोबत छान खेळत होता। तर कसा वाटला आमच्या कानाचा नवीन टॉय नक्की कमेंट करून सांगा। आणि हो, पायल स्वप्नील जाधव ब्लॉग्स या चॅनलला फॉलो करायला पण विसरू नका। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, बाय।